शिर्डी परिक्रमा उत्सवाच्या पार्श्वभूमीवर नाशिकमधील सेवाभावी तरुणांनी हजारो भाविकांसाठी केलेल्या अन्नदान उपक्रमाने साई भक्तीचे अनोखे दर्शन घडवले. श्री योगायोग सर्व्हिसेस कंपनीतर्फे शिर्डी परिक्रमेकरिता आलेल्या भाविकांना साबुदाणा खिचडीचा प्रसाद आणि राजगिरा लाडूचा प्रसादाचे वाटप करण्यात आले. साईनगरी शिर्डी येथे पार पडलेल्या या परिक्रमा सोहळ्यात भक्तांची मोठी गर्दी उसळली होती. साई नामाचा गजर करत भक्तांनी उत्साहपूर्ण वातावरण निर्माण केले होते. या भक्तिमय वातावरणात अन्नदानाचा उपक्रम राबवून सेवाभाव आणि श्रद्धेचा सुंदर संगम अनुभवायला मिळाला. या उपक्रमामागे नाशिक येथील गोकुळ पाटील, प्रदीप बोराडे, निखिल पाटील आणि आसिफ शेख या तरुणांचा पुढाकार महत्त्वाचा ठरला. नियोजनबद्ध पद्धतीनं त्यांनी प्रसादाची तयारी, वितरण आणि व्यवस्थापन सांभाळले. हजारो भाविकांनी प्रसादाचा लाभ घेत समाधान व्यक्त केले. साई भक्तांच्या सेवेला सर्वोच्च मान देत राबवण्यात आलेल्या या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. साई परिक्रमेच्या निमित्तानं केवळ धार्मिक उत्साहच नव्हे, तर सामाजिक बांधिलकी आणि सामूहिक सेवाभाव कसा जोपासता येतो याचे हे प्रभावी उदाहरण ठरले. एकदम मजा, म्हणजे मस्त आनंद येतोय. सगळे लोक आनंदी आणि खुश आहेत. बाबांची परिक्रमा चालू आहे. हा वार्षिक पारंपरिक हा उत्सव हा इथं दिसतोय. आणि आमचे प्रदीपजी बोराडे, निखिलजी पाटील आणि ही आमची सर्व टीम इथं या उत्सवामध्ये सहभागी झालेली आहे. आणि आमच्याकडनं जेवढं आम्हाला जेवढं योगदान देता येतं तेवढं आम्ही देऊ राहिलोय. एका प्रकारे या साईभक्तांची सेवा म्हणजे साईबाबांची सेवा आहे आणि तुम्ही अगदी आनंदाने करता. नक्की नक्की नक्की. कारण साईबाबांची हांडी जशी हांडीतून जे काही निघत होते थांबत नव्हतं, प्रत्येकाच्या पोटात अन्न जात होतं, तसं आम्ही पण आमच्या हाताने जेवढी सेवा करता येईल तेवढी या भक्तांची सेवा करत आहोत. घ्या गुरुजी. जय साहेब. कसला प्रसाद वाटप होते? आज एकादश असल्यामुळे राजगिरा लाडू आणि खिचडी ठेवलेली आहे, साबुदाणा खिचडी. साई भक्त आहे त्यांना एवढे प्रसाद वाटप होते? हो, 5 लाख भक्त आहेत तिथं. 5 लाख भक्त आज तिथून. ओम साईराम. या हा प्रसाद बनवण्यासाठी केव्हा सुरुवात केली? किती कष्ट घ्यावे लागले सगळ्या टीमला? काल सायंकाळी 4 वाजता हा साबुदाण्याची खिचडी भिजत घालण्यात आली. त्यानंतर पहाटे 2 वाजेपासून ही तयारी चालू होती रात्री. तर ती आतापर्यंत ही सेवा चालू आहे. आणि इथं कोणीही थकलेलं दिसणार नाही. आमची जी टीम आहे तिकडे ते बसलेले आहे दादा, ते कोणीही थकलेलं दिसणार नाही. सगळे आनंदाने आणि उत्साहाने काम करत आहे.